मोखावणे कसारा ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद वेखंडे यांनी पुढाकार घेऊन व शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी कसारा येथे घेतलेल्या घोगडी बैठकीत पाण्याचे योग्य नियोजनाबाबत तलाव, विहिरी यांच्या बाजूला साचलेला गाळ काढून पाणी स्रोत वाढीबाबत केलेल्या सूचनेनुसार कामडीपाळा नळ योजनेच्या विहिरी शेजारील गाळ काढण्यास सुरुवात केली असून कामाचा शुभारंभ गुरुवार दिनांक 14/5/2026 रोजी नारळ वाढवून करण्यात आला। त्यावेळी त्याच्या समवेत शिवसेना शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख संतोष लहाने, कसारा शहर प्रमुख बाळा भोसले, उद्योजक संदीप शिंदे, त्याचबरोबर मोखावणे व कामाडीपाडा येथील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यावेळी त्यांनी युनिक महाराष्ट्र न्यूजला सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली। दिनांक 12/5/2026 मंगळवार रोजी संध्याकाळी शहापूर तहसीलदार परमेश्वरजी कासुले साहेब यांनी कसारा गावाला भेट दिली। त्यानंतर कसारा गावाला पूरक पाणी पुरवठा योजनेचे जे धरण आहे त्या धरणावरती सुद्धा त्यांनी पाहणी केली आणि धरणामधलं जे गाळ आहे तो काढण्यासंदर्भात आपण यावरती चर्चा करू, मार्ग काढू अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं। त्यानंतर साहेबांनी आम्हाला सांगितलं की अजून काही ज्या विहिरी आहेत पाणी पुरवठ्याच्या त्यापैकी विहिरीच्या बाजूला किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या छोट्याशा तलावामध्ये जर गाळ असेल तर तो गाळ काढल्याने जेणेकरून पाणी साठा त्या ठिकाणी मुबलक होईल आणि भविष्यामध्ये विहिरीला चांगल्या प्रकारे पाणी त्या ठिकाणी येईल असं काम आपण करूया। आणि त्याच अनुषंगाने साहेबांनी कामडीपाडा पाणी पुरवठा योजनेची जी विहीर आहे त्या विहिरीलगत असणारा जो गाळ आहे तो काढण्याच्या सूचना दिल्या आणि आज प्रत्यक्ष आपण त्या कामाला सुरुवात केलेली आहे। आणि आज अशा पाहू शकता आपण अशा प्रकारे आपण JCB लावून या ठिकाणी जो साचलेला गाळ आहे तो आपण काढत आहोत, जेणेकरून भविष्यामध्ये समोर जी विहीर दिसते ती कामडीपाडा धुबीपाडा या पाणी पुरवठा योजनेची विहीर आहे त्या विहिरीवरती मुबलक पाणी भविष्यामध्ये त्या ठिकाणी होईल आणि गाळमुक्त विहीर, गाळमुक्त तलाव करण्याचा साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी काम होत आहे। न्यूज रिपोर्टिंग युनिक महाराष्ट्र न्यूज कसारा।